बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील गोदाघाट परिसरात पूरस्थिती कायम असलेली पाहायला मिळते। रामकुंड परिसरामधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी। गंगापूर धरणामधून सध्या 7221 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि गोदाघाट परिसरात रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। गंगापूर धरणामध्ये देखील आता पाण्याचा साठा वाढलाय आणि परिणामी गंगापूर धरणातनं सध्याच्या मितीस 7200 क्युसेक एवढ्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या संपूर्ण पाण्याच्या विसर्गामुळे रामकुंड परिसर सध्या पाण्याखाली असल्याचं बघायला मिळत आहे। रामकुंड परिसरातले छोटे मोठे मंदिरं असतील, त्याचप्रमाणे पुरोहित संघाचं जे रामकुंड परिसरातील कार्यालय आहे ते कार्यालय देखील या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। यासोबतच या संपूर्ण परिसरात जे छोटे मोठे दुकानं आहेत त्या दुकानांना देखील आता या पुराच्या पाण्यामुळे हलवण्यात आलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये आज सकाळच्या सुमारास पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या दुकानांना आता बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। पोलिसांकडनं या संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे। एकूणच पुढचे 2 दिवस नाशिकमध्ये येलो अलर्ट असल्या कारणाने पाण्याची पातळी आणखी वाढू शकते आणि त्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा सध्या हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।